नमस्कार भक्तांनो, व्हिडिओ पाहण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण कथा खूपच अद्भुत आहे. काही काळापूर्वी निळ्या आकाशाखाली आणि हिरव्या डोंगररांगेमध्ये अत्री ऋषींचा आश्रम होता. तिथे एक स्त्री राहायची. ती होती अनुसया. ती फक्त सुंदर नव्हती, तर तिचे हृदय संपूर्ण पवित्र आणि प्रेमळ होते. तिच्या पतिव्रत धर्मामुळे संपूर्ण त्रैलोक्य तिच्या पवित्रतेचा आदर करीत होते. एकदा त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवतांनी ठरवले की अनुसया किती शक्तिशाली आहे हे पहावे. त्यांनी ब्राह्मणांचे रूप धारण केले आणि आश्रमात भिक्षेसाठी आले व ते म्हणाले, अनुसया, आम्हाला नग्न अवस्थेत जेवण द्या. अनुसया हसली आणि म्हणाली, तुम्ही माझी परीक्षा घेण्यासाठी आलो आहात, तर आता तुम्ही माझ्या परीक्षेत सापडाल. तिने जादूने तिघांना लहान बाळांमध्ये रूपांतरित केले. मग ती आईसारखी त्यांना दूध पाजू लागली. लहान बालक बनलेल्या देवतांनी आनंदाने खेळायला सुरुवात केली. थोड्या वेळाने त्रिमूर्ती त्यांच्या खऱ्या रूपात परत आल्या आणि म्हणाल्या, अनुसया, तुला वर मागण्याची संधी आहे. अनुसयाने हसत म्हटले, माझ्या पोटी तुम्ही तिन्ही पुन्हा जन्म घ्याल का? त्यामुळे जन्मले ब्रह्मा म्हणजेच चंद्रदेव, विष्णू म्हणजेच दत्तात्रय आणि महेश म्हणजेच दुर्वास ऋषी. श्री दत्तगुरु हे त्रिमूर्तींचे अवतार आहेत. त्यांचा जन्म ज्ञान, भक्ती आणि वैराग्य शिकवण्यासाठी झाला. त्यांनी लोकांना गुरु शिष्य परंपरेचे महत्त्व समजावले. श्री गुरुदत्तांच्या आशीर्वादाने प्रत्येक भक्ताला सत्य, धर्म, प्रेम आणि शांतीचा मार्ग मिळतो. तर मग भक्तांनो, जर तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका, जय गुरुदेव दत्त. याचद्वारे हाच संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर मग पुन्हा भेटूया पुढील कथेमध्ये. जय श्री गुरुदेव दत्त.